सुरुवातीलाच जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण जुन्या पेन्शन संदर्भात सरकारनं सुबोध कुमार समिती नेमली होती आणि या समितीने आता जुनी आणि नवीन पेन्शन योजना जी आहे त्या अंतर्गत मध्यम मार्ग सरकारला कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या शिफारसी स्वीकारल्या तर राज्य सरकारला वर्षाला साधारणतः 3,500 कोटी रुपये बाजूला ठेवावे लागणार आहेत आणि सरकारनं जुन्या पेन्शन संदर्भात अजून तरी ठोस निर्णय घेतलेला नाहीये, पण आगामी काळात निर्णय अपेक्षित आहे। राज्यावर सध्या जवळपास 7.5 लाख कोटींच्या कर्जांचा डोंगर आहे, त्यामुळे त्यात आता सुबोध कुमार समितीच्या या शिफारसी मान्य केल्यास सरकारी तिजोरीवर जुन्या पेन्शनसाठी 3,500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर दरवर्षीचा अपेक्षित महसूल हा 5 लाख कोटी आहे। तिजोरीतील अंदाजे जमा महसूल हा 4.40 लाख कोटी इतका आहे। पगार पेन्शनचा इतर खर्च 36% असल्याची माहिती आहे। राज्यावरील कर्जाचा बोजा हा 7.82 लाख इतका आहे।